नमस्कार. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत सुमारे 2500 कर्मचारी हे ठेकेदारी पद्धतीने काम करतात, म्हणजे कंत्राटदाराकडे काम करतात आणि मागील 3 महिन्यापासून महानगरपालिका प्रशासनाने या लोकांचा पगार केलेला नाही. दसऱ्यासारखा इतका मोठा सण आला तरीसुद्धा महानगरपालिकेने यांचा पगार केला नाही. माननीय लेखा अधिकारी साहेब यांनी महाराणा एजन्सीला एक पत्र पाठवलं आणि त्याला सांगितलं की 2 दिवसात पगार कर, नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. म्हणजे हे उलट्या घड्यावर पाणी टाकल्यासारखं झालेलं आहे. असं झालं ते अपनी लाठी अपनी म्हैस. पगार यांनी द्यायचा नाही, ठेकेदाराला यांनी पैसे द्यायचे नाही आणि वरून ठेकेदाराला पत्र पाठवायचं का 2 दिवसात पगार कर, नाही तर आम्ही तुझा कारवाई करू. कारवाई तुम्ही ठेकेदारावर करा, याबद्दल आमचा कुठलाही वाद नाही. परंतु तुम्ही जे बिल राखून ठेवलेलं आहे, जो पैसा तुमच्याकडे आहे, ठेकेदाराकडून तुम्ही तो डाटा मागवून त्या लोकांचा पगार तुम्ही तुमच्या याच्यातून करायला पाहिजे. का बरं तुम्ही कर्मचाऱ्यांना छळू राहिले? आणि दुसरा विषय पगारवाढीचा जो विषय आलेला आहे आणि पगारवाढीमध्ये महानगरपालिका आयुक्त साहेब यांनी जे रेट टाकलेले आहे, जे रेट ते रोजंदारीप्रमाणे रेट टाकलेले आहे आणि असे रेट टाकलेले आहे की ते पूर्णपणे मला तर वाटतं त्याच्यामध्ये पण ठेकेदाराचा तर कुठंतरी फायदा व्हायचा या मार्गानेच तो रेट टाकलेला आहे. या रेटमध्ये महानगरपालिका आयुक्त यांनी कर्मचाऱ्याचा कुशल कामगार, अकुशल कामगार, अर्धकुशल कामगार या पद्धतीने यांनी किमान वेतन कायदा 1948 व महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे 24 फेब्रुवारी 2015 याप्रमाणे यांनी तो पगार दिला पाहिजे होता आणि त्या पद्धतीनेच त्यांनी ते रेट घोषित केले पाहिजे होते. महानगरपालिका आयुक्त यांनी जे रेट टाकलेले आहे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांना म्हणजे कुशल कामगाराला बेसिक किती, अर्धकुशल कामगाराला बेसिक किती, अकुशल कामगाराला बेसिक किती, या सर्व बाबीचा महानगरपालिकाने कुठलाही उल्लेख केलेला नाही आहे. आणि PFसुद्धा जो महानगरपालिका आयुक्ताने जो PF जो लिहिलेला आहे तो कोणत्या बेसिक आणि कोणत्या DAवर दिलेला आहे त्याचीसुद्धा महानगरपालिका प्रशासक यांनी कुठल्याही प्रकारची तपशील टाकलेली नाही आहे. तर माझ्या कामगार मित्रांनो, मी आणि आमचे संघटनेचे प्रतिनिधी आम्ही जाऊन मान्य कामगार उपायुक्त साहेब यांच्याशी चर्चा केली, त्यांना पत्र दिलं आणि मान्य आयुक्त साहेब यांनासुद्धा पत्र दिलेलं आहे की आम्हाला जो वेतनवाढ करणार आहे ती वेतनवाढ अशा पद्धतीने आम्हाला नाही पाहिजे. आम्हाला वेतनवाढ ही किमान वेतनप्रमाणेच पाहिजे. आणि महानगरपालिका आयुक्त साहेब यांनी जर सोमवारी दिलेल्या पत्राला उत्तर जर दिलं नाही आणि संघटनेबरोबर बसून त्यांनी जर ती चर्चा केली नाही तर मंगळवारी दुपारी 2 वाजता आम्ही पत्रकार परिषद घेऊन या सर्व गोष्टीचा खुलासा करू. म्हणजे जनतेलासुद्धा माहीत पाहिजे महानगरपालिका प्रशासन हे कंत्राटी कर्मचाऱ्याबरोबर किती अन्याय करतो. या सगळ्या गोष्टी मंगळवारी दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेऊन आम्ही सांगणारच आहे. तत्पूर्वी महानगरपालिका आयुक्त यांनी आम्ही दिलेल्या पत्रानुसार महानगरपालिकेने किमान वेतन कायदा 1948 व महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे 24 फेब्रुवारी 2015 याप्रमाणे आम्हाला पगार घोषित करावा. आणि येणारी जी कंपनी आहे कचरा संकलन करणारी कंपनी, या कंपनीने जर आम्हाला या पद्धतीने जर पगार नाही दिली किमान वेतन कायद्याप्रमाणे तर मग आम्ही शहरात त्या कंपनीचं काम चालू देणार नाही. याचीसुद्धा महानगरपालिका आयुक्त यांनी पूर्णपणे नोंद घ्यावी. कारण तुम्हाला पूर्ण अधिकार दिलेला आहे पगाराबद्दल आणि तुम्ही जे पगार आणि जे रेट टाकलेले आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे. ते रेट आम्हाला मान्य नाही, आम्हाला त्या अजिबात मान्य नाही. आणि महानगरपालिका आयुक्त साहेब, आपण पुन्हा एकदा या गोष्टीकडे पूर्ण त्याचा हे करावा, खुलासा करावा. कामगार उपायुक्त कार्यालय यांच्याकडून ते दर मागवावे आणि त्या पद्धतीनेच किमान वेतन कायद्याप्रमाणेच कुशल, अर्धकुशल आणि अकुशल या पद्धतीनेच तुम्ही ती पगार करावी. आणि या महाराणा एजन्सीकडील जे कर्मचारी जे आहे 1700-1800 कर्मचारी यांची जी पगार थकलेली आहे, महानगरपालिका आयुक्त यांनी त्वरित ती पगार करावी असा आमचा एक
संकल्प आहे की महानगरपालिकेने दर महिन्याला कर्मचाऱ्याची पगार करावी. जशी परमनंट कर्मचाऱ्यांची पगार होती तशीच पगार जी आहे ती ठेकेदारकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुद्धा तशाच पद्धतीने झालीच पाहिजे. ठीक आहे, तुम्ही आम्हाला 1 तारखेला पगार नका देऊ, पण 1 ते 7 तारखेच्या आत तुम्ही आमची पगार केली पाहिजे. एवढंच मी बोलतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. हकीम शेख, अध्यक्ष कंत्राटी कामगार संघटना, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका.